आज माघवारी एकादशी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक हे आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। हे भाविक दर्शना अगोदरच चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन स्नान करून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिराकडे मार्गस्थ होतात। बाहेरून आलेल्या वारकऱ्यांनी स्नान न करताच फक्त हात आणि पाय धुवून दर्शन घेतल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे। नेमकं काय आहे प्रकार हे तुम्हीच पहा। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकप्रधान न्यूजचे पत्रकार नारायण घंटे यांनी। पहा आमचे पत्रकार नारायण घंटे यांचा खास ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण माघवारी वारीच्या निमित्ताने आज आपण पंढरपूर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। आज माघवारी निमित्त आज आपण चंद्रभागा नदीच्या तीरावरती आलेलो आहोत। आता आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चंद्रभागेच्या पात्रामध्ये आलेलो आहोत। मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होत असतात। आता आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये या ठिकाणी प्राणीही अक्षरशः पाण्यामध्ये पवत असलेले दिसत आहेत। त्याचबरोबर कुत्रे असलेले आणि मोठमोठे प्राणी या ठिकाणी पाण्यामध्ये फिरत असल्याचे आपण पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशाच पाण्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी स्नान करावं लागत आहे। ही मोठ्या शोकांकिताची बाब आहे। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातील लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच पाण्यामध्ये या वारकऱ्यांना स्नान करावं लागतं। ही एक शोकांकिताची बाब आहे। काही वारकरी संप्रदायातील लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। कारण अशा प्रकारे मंदिर ट्रस्टीचा गलथान कारभार, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभाराचं लक्ष समोर येत आहे। कारण ऐन 3 एकादशीपैकी कार्तिक वारी असेल, आषाढी वारी असेल, आता सध्या सुरू असलेले माघेवारी ही वारकऱ्यांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो। आणि जर अशा प्रकारे या चंद्रभागेच्या तीरामध्ये घाण पसरलेली असेल तर याचा नेमका जिम्मेदार कोण? काही वारकरी बांधव या ठिकाणी आपल्या समेत आहेत। आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा, काय सांगाल? दादा, तुम्ही कुठून आलात, काय आलात, आपलं नाव? माझं नाव जयसिंग शामराव पाटील। मी कोल्हापूरहून आलेलो आहे। माझे गाव भोईवाडी। मी खास पंढरपूर या वारीसाठी आलेलो आहे। इथे सगळीकडे घाण झालेलं आहे, दलदल आहे। लोक सगळे वारकरी लोक सगळे चिखलात इकडे तिकडे प्रवास करायला इथे घाण आहे। स्वच्छताची काही मोहीम नाहीच इथं। मागणी काय नेमकी मागणी आहे की इथं संडास बाथरूमचे सगळे व्यवस्था व्हावे, सुरळीत सगळं व्हावं इथं, असं आम्हाला वाटतं। आणि तुमच्या मार्फत लोकप्रधान कार्यालय तुमचे जे आहे न्यूज, याच्या मार्फत राज्य सरकार पण याचा आवाज पोहोचावा आणि लवकरात लवकर इथं सुविधा मिळाव्या। गणेश अंकुशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ। आता आज माघवारी आहे, एकादशी आहे, पण येणाऱ्या भाविकांना, भक्तांना ह्या चंद्रभागेच्या साठलेल्या गट्टीसारखं स्वरूप असणाऱ्या पाण्यामध्ये यात्रेकरूंना स्नान करावं लागते। प्रशासनाचा गचाळ कारभार, फक्त पेपरला बातम्या द्यायच्या, यात्रा नियोजन बैठक, सर्व यंत्रणा माघवारीसाठी सज्ज, अशा मोठमोठ्या बातम्या अधिकारी देतात, पण प्रशासन ह्या नियोजनामध्ये पूर्ण शून्य ठरलेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बंधाऱ्यात पाणी आहे, ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये का पाणी नाही असा आम्हाला प्रश्न पडतोय। कारण खालचा जो विष्णुपथचा बंधारा आहे, तो बंधारा ज्या ठेकेदाराकडे आहे त्याच्या दुर्लक्षामुळं ह्या चंद्रभागेवर बिगर पाणी नसायची वेळ आलेली आहे। कारण वाळू तस्करांनी रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेऊन ह्या चंद्रभागेतलं पाणी खालच्या पात्रात सोडलं, वाळू रिकामी केली आणि बेसुमार वाळू उपसा केला। त्यामुळं ह्या चंद्रभागेवर आज हे जलसंकट आलेलं आहे। आम्ही वारंवार सांगतोय, पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही। आणि पालकमंत्री निवडल्यापासून पालकमंत्र्याची एक पण चक्कर ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आली नाही। आमच्या जिल्ह्यामध्ये एवढे सक्षम आमदार असताना एकाला सुद्धा ह्या प्रशासनानं पालकमंत्री म्हणून केलं नाही, हे आमच्या जिल्ह्यात दुर्भाग्य आहे। पहिल्यांदा केला पुणे जिल्ह्याचा, दुसऱ्यांदा केला नगर जिल्ह्याचा, तिसऱ्यांदा केला पुण्याचा। म्हणजे आमचा स्थानिक पालकमंत्री नसल्यामुळं इथं अशी बेजबाबदारपणे अधिकारी वागतात। पालकमंत्र्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। त्यामुळं आम्ही इशारा दिला होता, त्यांच्यावर कोणी बुक्का टाकला, कोणी शाय टाकली
पण आम्ही असा इशारा दिला होता की ह्या चंद्रभागेचं घाण पाणी त्यांच्या अंगावर घालून त्यांना चुळून चुळून ह्या चंद्रभागेच्या पाण्याला आंघोळ घालू असा इशारा आम्ही दिला होता. पण पालकमंत्री काय इकडे फिरकले नाहीत, प्रशासनानं कुठली दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही वारंवार सांगतोय, आज लाखो भाविक ह्या पाण्यामध्ये तर आंघोळ केली तर अंग खासते, आळ्या किड आणि मोठ्या मोठ्या आळ्या झाल्यात. ह्या चंद्रभागेच्या पात्रात तर आंघोळ केली तर 10 मिनिटं माणसाचं अंग खासते, त्याला फोड येतात. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला आता इथं मी दाखवू शकतो. पण प्रशासन दुर्लक्ष करतंय, नुसतं कागदावर नियोजन आहे, बातम्यापुरतं नियोजन आहे असं मला वाटतं. लवकरात लवकर ह्या प्रशासनानं आमची दखल घेऊन ह्या चंद्रभागेत कायमस्वरूपी निर्मळ स्वच्छ पाणी राहावं. आणि जे काय महाराज लोक आहेत महाराष्ट्रभर चंद्रभागेच्या जीवावर मलई गोळा करतात, भत्ता गोळा करतात, पाकिटे गोळा करतात व चंद्रभागेचे मोठे मोठे अभंग ह्या महाराष्ट्रात सांगतात. पण प्रत्यक्षात कुठलाही महाराज या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळ करत नाही. फक्त सगळे शोबाजीचे बुवाबाजी महाराज असं मला वाटतं. इथं आंघोळ करणारा सगळ्यात सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य भाविक आहे. त्यामुळं ही सगळ्या महाराज लोकांच्या बोगस संघटना आहेत. फक्त मंदिर समितीवर जाण्यासाठी त्यांची आंदोलनं असतात, पण चंद्रभागेकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. चंद्रभागेच्या पात्रात वाळू चोरी चालू आहे, अस्वच्छता आहे. अजून सुद्धा प्रशासनानं वारीच्या आधी पण स्वच्छता केली नाही. लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेऊन ह्या चंद्रभागेत निर्मळ पाणी सोडावं. अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आमचा लढा चालूच आहे. आमचा लढा अनेक तीव्र करावा लागेल. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही गुलाबबळी निंबाळकर, माळशिरस तालुका, राहणार रेळीव, सोलापूर जिल्हा. जर आज पंढरपूर सारख्या ठिकाणी जर अशी परिस्थिती होत असेल तर ही एक मोठं काशी मानलेलं क्षेत्र आहे पंढरपूर मध्ये. आज जर बघितलं तर इथं हात धुयाला पाणी नाही. आमदार खासदार बिस्लरीच्या पाण्याने आंघोळ करते ती आणि वारकऱ्यासाठी काहीच नाही. जर आज परिस्थिती बघायची असली तर त्यांनी हेलिकॉप्टरने यावं, कशाने बी यावं आणि बघावं. पण वारकरी सांप्रदायिक माणसांना न्याय द्यावा, इथलं पोझिशन बघावं. आज चंद्रभागेत काय चाललंय. अगदी मोदी साहेबांनी यावं, काल 19 तारखेला आलं, त्यांनी आज यावं आणि नदीत बघावं चंद्रभागेमध्ये. मुंडे साहेबांनी यावं, अजित पवारांनी यावं, एकनाथ शिंदेने यावं. पण अगदी चंद्रभागेची परिस्थिती बघावी. अगदी देवेंद्र फडणवीस तर पहिलाच यावं बर का. आज आज वारकरी सांप्रदायिक लोकांची काय परिस्थिती आहे ही बघावी. तर ही काय कुठं मान्य होत नाही वारकरी संप्रदाय मध्ये. उद्या ज्याला आमच्या महाराजांनी नदीत स्वच्छता अभियान राबवलेलं आहे मध्य महाराजांनी, तर त्याच्यासाठी मी सगळ्या संप्रदाय लोकांनी सहभागी व्हावं. तेवढंच बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. नमस्ते, मी सोलापूरहून आले, रीमा लोंढे. मी चंद्रभागेला स्नान करण्यासाठी आले. इथली अवस्था बघून मी थोडे हैराण झाले. माझ्या छोट्या मुलाला मला थोडस त्याला आंघोळ घालावी म्हणून या संदर्भात मी आले होते. पण इथलं हे दृश्य बघून मला खूप आश्चर्य वाटलं. काय करतात इथली लोक, किती घाण आहे, कसं यायचं, कसं दर्शन घ्यायचं, कसं आंघोळ करायची. एवढं मोठं हे पंढरपूर, कुठून कुठून लोक येतात. अशी अवस्था पंढरपूरची, हे ठीक नाही. थोडं लक्ष दिलं पाहिजे. छोटे लहानापासून मोठ्यापर्यंत इथं आंघोळीला येतात. तुम्ही फक्त येऊन बघायला पाहिजे. खूप घाण साचलेली आहे. हे दृश्य तरी पहा. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, पंढरपूर.